बकरी ईद से पहले महाराष्ट्र में प्रशासन अलर्ट मोड पर। हर जिले में शांति समिति की बैठकों का दौर शुरू। ऐतिहासिक शहर आहे। आता आपण सर्वांनी असं सामाजिक सलोखा इतर नागरिक आणि पत्रकार। परतवाड़ा में 3 थाना क्षेत्रों की संयुक्त बैठक में कानून व्यवस्था और शांति बनाए रखने पर जोर। साजरा करण्याचे अधिकार दिलेला आहे आणि हे जर किंवा अफवा आल्या किंवा सोशल मीडियावर असत असतील तर त्याची तात्काळ सूचना प्रशासनाला द्यावी आणि त्याच्यावर आपल्या सर्वांच्या मदतीला नक्कीच धावावे आणि पुढच्या आपल्याला सविस्तर सूचना कलेक्टर देतीलच। धन्यवाद। है अवैध पशु तस्करी और बिना अनुमति बूचड़खानों पर कड़ी कार्रवाई की बात कही गई। लेकिन आप सब लोग हमारे आंख है, कान है और हाथ है। जो आप वहां पे रहते हो लोकेलिटी में, वहां पे क्या चालू है, अगर वहां पे कोई असामाजिक तत्व, मैं वापिस एक बार कहूंगा, अगर कोई असामाजिक तत्व कायदे के साथ, कानून के साथ खिलवाड़ करने का प्रयास कर रहा है, तो पहले अगर कोई फ्लैग करता है, पहले अगर कोई वो पुलिस के पास लेके आता है, तो आप सब लोग हो। इसलिए शांतता समिति का एक अहम स्थान है पुलिसिंग में और वो वैसे ही बरकरार रहना चाहिए और उसको वैसे ही बरकरार रखने के लिए सबसे महत्वपूर्ण किसी की भूमिका होगी तो वो आप सबकी है। हम अधिकारी हैं, आते जाते रहते हैं। मैं आया हूँ कुछ दिनों, महीनों में, सालों में जाऊंगा, मैं ट्रांसफर हो गए, लेकिन आप सब लोग यहीं पे रहने वाले, आपल्याला कोणी रिप्लेस करू शकत नाही। त्याच्यामुळे ही शांतता समितीची बैठक अगदी चांगल्या प्रकारे होईल। त्याच्यामध्ये कुणी गुन्हे दाखल असलेले, कुणी काहीतरी उचापत्या करणारे येणार नाही। जरी ते आले तरी तुम्ही सगळेच त्यांना कॉर्नर मध्ये बसवाल, ही सगळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, जेणेकरून पोलीस प्रशासन किंवा इतर सर्व प्रशासन जे आहे, शांतता समितीच्या बैठक आम्हाला उत्साह असायला पाहिजे, आम्हाला बोलवायचंय, पण तो एक उत्साह कुठेतरी मला दिसत नव्हता। त्यामुळे मी आपल्याला सर्वांना हे सांगू इच्छितो की इथून पुढे आपल्याला ही बैठक कंटिन्यू करायची आहे आणि याच्यामध्ये तुमच्या सर्वांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। त्यानंतर येणारा जो सण आहे, बकरीचा जो सण असणार आहे, माजी नगराध्यक्ष यांनी अगदी टू दी पॉइंट आपल्याला मेसेज दिलेला आहे की आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीवर जर एखादी गोष्ट गैरकानूनी असेल, ती जर अवैध असेल, तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, सर्वांचं कर्तव्य आहे। मग ती आता सध्या बकरीचा विषय चालू आहे त्यामुळे आपण गोहत्येबद्दल बोलतोय, पण फक्त गोहत्येबद्दलच मी सांगणार नाही, तर कुठली पण अवैध गोष्ट असेल, गैरकानूनी गोष्ट असेल, त्याच्यापासून आपण सर्वांनी दूर राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर कोणी असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यायला पाहिजे। तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसात आपण सगळीकडे नासिव ड्राईव्ह सुरू केलेला आहे, कारण हे जे अवैध धंद्यांमध्ये असतात हेच पुढे दादा बनतात, हेच पुढे गुंड बनतात आणि हेच मग नंतर सामान्य नागरिकांना त्रास देतात। तर यांना आत्ताच खेचून कसं काढता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत, आपल्याकडून माहिती येईल, त्यानंतर आम्ही हे सर्व याच्यावर कठोर कारवाई करू शकू। तर आपल्या सर्वांची मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे। बऱ्याचदा शांतता समितीमध्ये जे सदस्य असतात उनका एक कहना ऐसा होता है कि साहब हम आपको बताएंगे लेकिन हमारा नाम गोपनीय नहीं रखा जाता है, फिर हमें बाद में टारगेट करते हैं, आपका नाम बिल्कुल गोपनीय रखा जाएगा, किसी को कुछ समझ में भी नहीं आएगा और जो अवैध धंधे करने वाले हैं आप ही अपने आंखों से देखोगे कि वो उनको कैसे हम तहस नहस करते हैं। समझ में आ रहा है सबको? त्याच्यानंतर बकरीच्या अनुषंगाने आपण आज बैठक घेतो आहे, तर काही महत्वाचे मुद्दे आहेत, सर्वांनी आपण काळजीपूर्वक ऐकावे। पहिला मुद्दा असा असणार आहे की ज्या गोष्टी गैरकानूनी आहेत, तो हत्या बंदीचा कायदा आहे, त्याच्यामध्ये कुणीही चुकून पडू नये, अन्यथा मग मला कसं हँडल करायचं त्यांना चांगल्या प्रकारे माहिती। मला बिलकुल इच्छा नाहीये कुणाला पोलिसी भाग्य दाखवायची, परंतु जर गैरकानूनी काम करत असाल तर मग मला ते करावंच लागेल। दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, नंतर त्याचे हत्या असेल, हे सर्व बॅन आहे, त्यामुळे हे सगळं आपल्याला माहिती असायला पाहिजे। आपल्याकडे कुर्बानीसाठी दुसरे वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल आहे, तर जे बॅन नाहीये, गैरकानूनी नाहीये, आपण त्याचा विचार करावा आणि मला खात्री आहे आपण त्याचा व्यवस्थित विचार करूनच त्या गोष्टी कराल। मग त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की सर्वांना सांगू इच्छितो, कुठल्या जाती धर्माचे असू द्या, कुठल्या
समुदायाचे असू द्या, कुठल्या समाजाचे असू द्या, आपल्या स्वतःच्या धर्मावर प्रेम असायलाच पाहिजे, आपल्या स्वतःच्या धर्मावर श्रद्धा असायलाच पाहिजे, परंतु दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार बिलकुल करू नका. ते प्रोबेशनरी डेप्टी कलेक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणात संविधानाचा उल्लेख केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं ते अगदी विचारपूर्वक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती, कुठल्याही जातीचा, धर्माचा, समुदायाचा, कुठलाही व्यक्ती असू द्या, त्या प्रत्येकाला जागा दिलेली आहे आणि प्रत्येकाने स्वतःचा जो धर्म असेल, स्वतःची जी श्रद्धास्थान असेल, त्याचा प्रत्येकाने आदर करावा, प्रत्येकाने त्याच्यावर प्रेम करावं, परंतु दुसऱ्याचा तिरस्कार मात्र करू नये. तसं जर करत असाल तर मग पुन्हा आमच्याशी गाठ आहे. बकरी ईद से पहले महाराष्ट्र में प्रशासन हुआ अलर्ट मोड पर। हर जिले में शांति समिति की बैठकों का दौर जारी। गैर कानूनी पशु तस्करी, अवैध बूचड़खानों और कानून व्यवस्था पर सरकार की सख्ती बढ़ी। और अब अमरावती जिले के परतवाड़ा से सामने आई बड़ी तस्वीर। नमस्कार। बकरी ईद के मद्देनजर अमरावती ग्रामीण पुलिस प्रशासन ने परतवाड़ा में 3 थाना क्षेत्रों की संयुक्त शांति समिति बैठक आयोजित की। इस महत्वपूर्ण बैठक में अचलपुर शहर, सरमसपुरा और परतवाड़ा थाना क्षेत्र के शांति समिति सदस्य, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ता और प्रशासनिक अधिकारी मौजूद रहे। बैठक की अध्यक्षता अमरावती ग्रामीण पुलिस अधीक्षक निकेतन कदम ने की, जहां उन्होंने साफ शब्दों में कहा कि त्योहार शांति, भाईचारे और कानून के दायरे में मनाया जाना चाहिए। एसपी निकेतन कदम ने चेतावनी देते हुए कहा कि मवेशियों का गैर कानूनी ट्रांसपोर्टेशन, बिना अनुमति चल रहे बूचड़खाने और संगठित पशु तस्करी किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने कहा कि अगर संगठित तस्करी सामने आती है तो आरोपियों पर मकौका जैसे सख्त कानून के तहत कार्रवाई भी हो सकती है। इस बैठक में उपजिलाधिकारी, पुलिस अधिकारी, नगर अध्यक्षा रूपाली ताए, अभय माथने, व्यापारी संगठना के प्रतिनिधि और कई गणमान्य नागरिक उपस्थित रहे। व्यापारियों ने प्रशासन के सामने मांग रखी कि त्योहार के दौरान रात में बाजार खुला रखने पर ज्यादा सख्ती न बरती जाए, जिस पर पुलिस प्रशासन ने रात 10:30 बजे तक राहत देने की बात कही। लेकिन सरकार की इस सख्ती के बीच किसानों की चिंता भी बढ़ती दिखाई दे रही है। ग्रामीण इलाकों के किसानों का कहना है कि वे साल भर पशुओं की देखभाल करते हैं और बकरी ईद के दौरान बिक्री से उन्हें अच्छा मुनाफा मिलता था, लेकिन अब लगातार बढ़ते प्रतिबंधों और नियमों से उनकी कमाई प्रभावित होने की आशंका बढ़ गई है। वहीं दूसरी ओर कुछ संगठनों द्वारा गौ माता को राष्ट्रीय पशु घोषित करने की मांग भी तेज होती दिखाई दे रही है। इसी मुद्दे को लेकर अब ग्रामीण क्षेत्रों में बहस भी शुरू हो चुकी है। लोग सवाल उठा रहे हैं कि सरकार अन्य अवैध धंधों पर इतनी सख्ती क्यों नहीं दिखाती, जितनी पशु तस्करी और बूचड़खानों के मामलों में दिखाई जा रही है। फिलहाल प्रशासन ने सभी नागरिकों से अपील की है कि अफवाहों से दूर रहें, कानून का पालन करें और बकरी ईद को शांतिपूर्ण और भाईचारे के साथ मनाएं। मग त्यांना कसं सरळ करायचं ते आम्ही बघणार, परंतु असं बिलकुल समाजात तेढ निर्माण करण्याचं काम, 2 गटांमध्ये काहीतरी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्याचं काम आणि त्याच्यातनं भांडणं कसे होतील अशा उद्देशाने जर कोणी करत असेल तर मग आम्ही त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार आणि त्याच्यामध्ये मागे पुढे कोण कोण समाविष्ट आहेत ते सगळे आरोपी बनणार. आणि आजकाल एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पूर्वी काय असायचं की फक्त गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे असेल तर पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट लागत असायचं। अभी ऐसा हो गया है, प्राइवेट में जाओ, कहीं पे भी जाओ, वो पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट मांगते हैं। अगर आप ऐसा कंसिडर करो कि आपका एक दुकान है, दुकान में काम करने के लिए आपको 5 लोग रखने हैं, आपने पुलिस को लिखा कि ये 5 लोग हम काम पे रखने वाले हैं, इनके ऊपर कुछ दाखिल लेके गुना बताओ। अगर पुलिस ने लिख के दिया कि हाँ इसके ऊपर दंगे का गुना दाखिल है, या फिर इसके ऊपर सामाजिक तेढ़ निर्माण करने का गुना दाखिल है, या फिर इसके ऊपर कोई भी अवैध एक्टिविटी का गुना दाखिल है, आप लोग लोगे क्या उसको काम पे? नहीं लोगे। त्याच्यामुळे आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण हे कंपल्सरी झालेलं आहे, पुलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट। आपण अनावधानाने बऱ्याचदा भावनाच्या भरात काहीतरी व्हायरल करतो, व्हिडिओ टाकतो, त्याच्यात गुन्हे दाखल होतात आणि नंतर मग नोकरी मिळायला प्रॉब्लेम होतो। तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजतात आणि सोशल मीडियावर मुख्यत्वे करून
कुठलीही गोष्ट पोस्ट करत असताना, कुठलाही व्हिडिओ टाकत असताना तो आक्षेपार्ह नसायला पाहिजे, तो खरा आहे किंवा नाही याची चाचपणी करून इसको अच्छे से देख के चेक करके ही आपने आगे फॉरवर्ड करना चाहिए। मैं हमेशा बोलता हूँ कि पहले हम सबको पता है गांधी जी के 3 बंदर थे, पता है सबको क्या है? बुरा देखो मत, बुरा बुरा कहो मत, ये चौथा एक बंदर ऐड करने की जरूरत है अभी, बुरा फॉरवर्ड मत करो किसी को। तो तभी आप भी बच पाओगे और तभी ये समाज व्यवस्था भी बच पाएगी। क्योंकि मेरा और एक स्पष्ट मत है इसमें कि हम सबके पास ये आया है, ये याला मराठीत मी असं म्हणतो दुधारी तलवार आहे। काय आहे? दुधारी तलवार। इसके जितने बेनिफिट्स है उसमें उतने ही इसके नुकसान भी है। तो बहुत बार मैं ऐसे कहता हूँ कि हम सबके पास ये तो आ गया, 5G नेटवर्क तो आ गया, लेकिन इसको इस्तेमाल कैसे करना है ये हमें पता नहीं है कि शोकांति का है। ये लंगूर के हाथ में अंगूर ऐसे हो गया है। तो इसलिए मैं बार बार बोल रहा हूँ, सोशल मीडिया पे अपना जो प्रेजेंस है, व्हाट्सएप पे जो मैसेजेस आते हैं वो बहुत बार तो ऐसे होते हैं, झूठ होता है। भारत इंडिया के हिंदुस्तान के होते भी नहीं वो मैसेज, किसी और देश के होते हैं, लेकिन नीचे नाम डालते हैं अचलपुर परतवाड़ा की घटना, यहाँ की नहीं होती है। हम क्या करते हैं? अरे अचलपुर परतवाड़ा की है, करो उसको प्रेस भेजो आगे ग्रुप में, और उसकी वजह से फिर झगड़े होते हैं, तनाव निर्माण होता है, दंगे भी होते हैं। लेकिन एक बात आप समझ लो, ये जो सोशल मीडिया पे आप कुछ स्टेटस रख रहे हो, आगे भेज रहे हो, इसका पूरा लॉग वो कंपनी के पास होता है। आपने भले डिलीट भी कर दिया हो, आपने कितना भी डिलीट करने की कोशिश की, आपके आजू बाजू के लोग पहले उसका स्क्रीनशॉट निकाल लेते हैं और भेजने वाले हमें वही होते हैं, आपके दोस्त, कि देखो इसमें ऐसा ऐसा रखा है स्टेटस को। और वो जो स्क्रीनशॉट है वो नहीं भी हो, हम कंपनी को पत्र व्यवहार करते हैं, वो सब आपके बारे में भेज देते हैं कि इसमें क्या रखा था स्टेटस, या फिर वीडियो कौन सा भेजा था। और एक बार वो हमें मिल गया, आईटी एक्ट के अंतर्गत गुना दाखिल होता है और फिर आपको जाना पड़ता है जेल के हवाला में। इसलिए मेरी सबसे विनती रहेगी, आप ही नहीं, आप तो सब समझदार लोग हो, आपका आपकी लोकॅलिटी में स्थानिक एरिया में बहुत अच्छा प्रभाव भी है, तर आपल्याला जाऊन हे बाकीच्यांना सांगायचं आहे। मुख्यत्व करून आजचा जो तरुण वर्ग आहे त्यांना आपल्याला हे जाऊन सांगायचं आहे। कारण मी हे बघितलेलं आहे, आजकालच्या तरुण वर्ग जो आहे त्यांना सोशल मीडियावर काय करायचं, कशा प्रकारे गोष्टी करायला पाहिजे किंवा आपल्यावर काय गुन्हे दाखल होऊ शकतात याची ते बिलकुल चिंता करत नाही। त्याचे 2 कारण आहेत। पहले कारण है कि उनको पता ही नहीं है कि इसके परिणाम क्या हो सकते हैं, और दूसरा कारण यह है कि आप सबकी उनके नजर ही नहीं। तो आपने देखा होगा पिछले 7-8 दिनों में हमने एक गरुड़ दृष्टि करके उपक्रम शुरू किया है, उसके वीडियोस देखे क्या आपने? जो सोशल मीडिया पे तलवार, चाकू या फिर गाली गलौज करते हैं, उनको पकड़ के उनके ऊपर हमने ऑफेंस रजिस्टर किए हैं और उन्होंने बाकायदा माफी भी मांगी है अचलपूर परतवाड़ा की जनता से कि हम आगे से ऐसा करेंगे नहीं। और थोडं जरा लोकल ग्रुप मध्ये पाठवलं नाही का पीटर परतवाड़ा, लोकल ग्रुप मध्ये जायला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना समजेल की सोशल मीडियावर आक्षेपार्ह वीडियो, जैसे कि आपने देखा होगा इतना सा होता है, मुझे भी नहीं होती उसको, आता है खुद को डॉन बताता है वो सोशल मीडिया पे। ऐसे लोगों पे हमारी करोड़ दृष्टि है। वो कैसे डालेंगे वीडियो, फिर उसके बाद क्या क्या दाखिल होगा आप लोग देखोगे आगे। इसलिए मैं सबको बोल रहा हूँ, आप सबके माध्यम से ये मैसेज हर किसी तक जाना चाहिए, अपना जो वर्तन है बिल्कुल अच्छा रहना चाहिए, उसमें किसी भी प्रकार का आक्षेपार्ह वीडियो, आक्षेपार्ह मैसेज, डायलॉग बाजी, जो मैं डॉन हूँ, दादा हूँ, 302 कर दूंगा, हम क्यों बैठे, ऐसा अगर कोई कर रहा है उसके ऊपर हमारी नजर है और वो माफी मांगते हुए भी आपको नजर आएगा ही जल्दी। त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आता ईद असेल, त्यानंतर बासी ईद असणार आहे, त्या दरम्यान कुर्बानी होईल घराघरात। आपण जे सांगितलं त्याप्रमाणे जे अवैध आहे आपल्याकडे त्याच्याबद्दल कुणी करू नये, परंतु त्यानंतर देखील जे अवशेष उरलेले असतात त्याच्यामध्ये आता नगर परिषद उपाययोजना करणारच आहे, परंतु आपण देखील विशेष काळजी घ्या कि ते ये प्राणी जे कुठे होते, कौवे होते, उठा के कहीं पे लेके जाते डालते हैं, तो ये कहीं पे ओपन जगह पे ना जाए। अपना जो रिमेनिंग मटेरियल है उसको अच्छे से डिस्पोज करना ये भी हमारी जिम्मेवारी है। और इसकी वजह से बहुत बार पीछे भी
कुछ तनाव निर्माण हुआ है, बाद में ऐसा पता चला है कि कुछ कुत्ता लेके गया, हड्डी वहां पे डाल दी। तो ये सारी चीजों पे भी हमें ध्यान देना है। ये जो अवशेष है इसको अच्छे से डिस्पोज कैसे किया जाएगा, इस पे स्थानीय प्रशासन तो काम कर ही रहा है, लेकिन हमें सबको करना है इस पे काम। इसके बाद और एक महत्वपूर्ण बात है कि मैं बार बार बोल रहा हूँ कि असामाजिक तत्व जो है, मेरा ऐसा स्पष्ट कहना है की प्रत्येक कम्युनिटीमध्ये काही बोटावर मोजण्या इतके असामाजिक तत्व असतात, प्रत्येक ठिकाणी असतात। एक विशिष्ट एक समुदायामध्ये असं नसतं। तर आम्ही पोलीस म्हणून आमचं टार्गेट फक्त हे असामाजिक तत्व असणार आहेत। जे नागरिक कायदा पाळतात, कायद्याचा आदर करतात, लॉ अबाइडिंग सिटीजन्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। त्यांना जर कुठे काही अडचण आली तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभा असणार हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो। परंतु जर कोणी समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल, कुरघोड्या करत असेल, काहीतरी गुन्हेगारी प्रवृत्तींना जास्त प्रमोट करत असेल, अशा लोकांची गाठ आमच्याशी आहे। त्यांना फक्त गुन्हे दाखल करून नाही, त्यांना तिथून पुढे कसं तडीपार करता येईल, त्यांची प्रॉपर्टी कशी अटॅच करता येईल, त्यांच्यावर मोका सारखे एलपीडीए सारखे कसे गुन्हे लावता येईल, त्या सगळ्यांवर आम्ही काम करणार आहे। त्यामुळे हा एक स्पष्ट संदेश आपल्या मार्फत मी सगळ्यांना देऊ इच्छितो की कुणीही समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम करू नये। कुठलीही गोष्ट लपून राहत नाही, आमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी येतात। आमचं गोपनीय नेटवर्क भरपूर स्ट्रॉंग आहे, कौन क्या कर रहा है सब हमें पता चलता है। त्यानंतर काही महत्वाचे इश्यू इथे मांडण्यात आले। एक व्यापाऱ्यांतर्फे जे त्यांनी सांगितलं की उन्हाळ्याचे दिवस आहेत, बरेच परतवाडा ही एक बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूचे पंचक्रोशीतील इतर तालुक्यांचेही बरेच जण इथे बाजार करण्यासाठी येत असतात। मी आधीही सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा सांगतो की आमचं टार्गेट जे कायद्याचं पालन करतात ते बिलकुल नाहीये। मी तुमच्यापर्यंत आमची गाडी 10:30च्या आधी पोहोचणार नाही हे मी सांगतो सर्वांना। परंतु आमचं टार्गेट जे आहे, ठेले लागतात रस्त्याच्या आजूबाजूला, जिथे दारू मिळते, जिथे भांडणं होतात, जे अतिक्रमण मध्ये गोष्टी चालू आहेत, आमचं टार्गेट ते आहे। तर आधी आमच्या गाड्या ते सगळं बंद करतील, त्याच्यानंतरच मग ज्या बाजारपेठांमध्ये पक्के दुकान आहेत, जिथे सगळे कायद्याचं पालन करणारे लोक असतात, त्याच्यानंतर तिथे बंद करण्याची विनंती करतील। कुणालाही बिलकुल जबरदस्ती केली जाणार नाही, पण मी अशी अपेक्षा करतो की आम्ही जबरदस्ती करायची वेळ आपणच येऊ देऊ नका। आपणच स्वतःहून 10:30 नंतर दुकानं बंद करायला पाहिजे, जेणेकरून याच्या मागे प्रमुख कारण मी तुम्हाला हे सांगतो। बघा, रात्री दुकान उघडे राहिले, सगळेच जण चांगले तिथे जातात असं नाहीये। आमचा असा स्पष्ट समज आहे की रात्री 11 नंतर जे बाहेर फिरतात ते काही ना काही कुठेतरी गडबड करण्यासाठी फिरत असतात। त्याच्यामुळे आम्ही रात्री हे आस्थापना कशा लवकर बंद होतील, जेणेकरून इतर कोणी फिरताना दिसलं तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करता येते। दुसरी गोष्ट, समजा उद्या एखाद्या मोठ्या घटना घडलीच, एखादा मर्डर सारखा गुन्हा झाला, अटेम्प्ट टू मर्डर सारखा झाला, आपण कोणीच त्याची जबाबदारी घेणार नाही आणि आम्हालाही वाटत नाही की आपण त्याची जबाबदारी घ्यावं। हे आम्हालाच बघावं लागतं। आम्ही सगळ्या गोष्टी करतो आणि जेवढं रात्र उशिरा होईल तेवढं ह्या गोष्टी घडण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो। आम्ही आमच्यासाठी करत नाही। तुम्हाला असं जर वाटत असेल आमच्याकडे भरपूर स्टाफ आहे आणि आम्हाला फक्त दुकान बंद करायचं काम आहे, तर हा तुमचा गैरसमज आहे। आमच्याकडे भरपूर कामं असतात, परंतु गुन्हे प्रिव्हेंट कसे करता येतील, टाळता कसे येतील, त्याच्यासाठी आम्ही हे करत असतो। जे कायद्याचं पालन करतात त्यांना त्रास होणार नाही याची ग्वाही मात्र आपल्याला मी देतो। त्यानंतर माझी सर्व व्यापाऱ्यांना एक विनंती असेल की आपण एक कॅमेरा पोलिसांसाठी असा एक उपक्रम आपल्या स्तरावर राबवावा। याचा अर्थ काय होतो, एक कैमरा सीसीटीवी कैमरा पुलिस के लिए, इसका मतलब ये होता है कि एक कैमरा ऐसा लगाओ कि जो आने जाने वाला रास्ता कवर करेगा। मतलब कल वहां पे अगर कुछ होता भी है तो आपके कैमरा का इस्तेमाल करके हम जल्दी से जल्दी वो ऑफेंस डिटेक्ट कर पाए। एक दूसरी बात ये है, जब चोरों को, ये बदमाशी करने वालों को पता रहता है यहाँ पे वीडियो सीसीटीवी कैमरा है और वो पूरा एरिया कवर करता है, अपने आप क्राइम कम हो जाता है। इसलिए मेरी सबसे विनती रहेगी, मैं देखता हूँ अब आगे के दिनों में आप लोग कितनी मेरी विनती का
आदर करते हैं, मैंने आपकी विनती का आदर किया है, तो आपसे भी मैं ये इतना तो एक्सपेक्ट कर ही सकता हूँ, अपेक्षा कर ही सकता हूँ. त्याच्यासोबतच माननीय नगराध्यक्ष यांनी एक पॉइंट सांगितला की पोलीस प्रशासनाला ते मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर आहेत. आपण लवकरच इथं पूर्ण शहरामध्ये एक चांगला स्टेट ऑफ दी आर्ट एक सीसीटीव्ही सर्वेलन्स प्रोजेक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळे एंट्री एक्झिट पॉइंट कव्हर होतील. त्याच्यामध्ये फेशियल रिकग्निशन कॅमेरा असतील, जे ऑलरेडी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना ऑटोमॅटिकली ते डिटेक्ट करतील आणि आमच्या कंट्रोल रूमला त्याचा मेसेज पण येईल. सोबतच रात्रीच्या वेळेस जर कोणी संशयित स्थितीत फिरत असेल शहरामध्ये, तो देखील मेसेज आमच्या कंट्रोल रूमला येईल. इतक्या चांगल्या प्रकारे आपण नगर परिषदेच्या जॉईंट याच्यात समन्वयातून हा प्रोजेक्ट येणाऱ्या काळात करणार आहोत. तर ही आपल्याला सर्वांना माहिती असावी. त्यानंतर एक अवैध रेतीचा विषय मांडण्यात आला होता. आपण ऑलरेडी सगळीकडे गुन्हे दाखल करणं चालू केलेलं आहे. जिथं विदाऊट रॉयल्टी अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत त्याला बिलकुल स्पेअर केलं जाणार नाही. आम्ही कलेक्टर साहेबांशीही बोललेलो आहेत. आम्ही एकत्र मिळून जॉईंट महसूलचे पोलीस विभागाचे पथक बनवून जे शासनाचा कर चुकवण्यासाठी विदाऊट रॉयल्टी वाहतूक करतात त्यांच्यावर जास्तीत जास्त कशा कारवाया केल्या जातील हे आमचं प्रमुख टार्गेट राहणार आहे आणि या कारवाया अशाच पुढे देखील चालू असणार आहेत. दुसरी एक महत्वाचा विषय आहे महिला आणि बालकांची सुरक्षा. याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगू इच्छितो. महिला आणि बालक यांची सुरक्षा हा अत्यंत प्राधान्याचा विषय. ये सबसे ज्यादा इम्पोर्टेंट टॉपिक है आपके लिए भी और हमारे लिए भी. लेकिन बहुत बार हमने ऐसा देखा है, हर समुदाय में ऐसा होता है, बहुत सारे गांवों में भी ऐसा होता है. गांव में अगर कुछ हो जाए, समझो कोई एक ऐसा इसम है तो वारंवार काहीतरी महिलांची छेड काढतो किंवा त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघतो. आपण काय करतो, गावात सगळे एकत्र बसतो आणि त्याला समजावून सांगतो हे पुढे करायचं नाही, असं आपल्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे किंवा आपल्या मोहल्ल्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि आपण ते प्रकरण तिथेच रफादफा करून टाकतो. कृपया करून माझी सगळ्यांना विनंती आहे, महिला आणि बालक यांच्या विरुद्धचे गुन्हे आपल्या स्तरावर हँडल करू नका. आपल्याला सगळ्यांना ही नसरापूरची घटना माहिती असेल. अगदी छोट्या चिमुरडीला तिच्यासोबत कसा अत्याचार झाला, त्याच्यानंतर कसं तिचा म्हणजे मर्डर करण्यात आला. अशा घटना आपल्याकडेही घडू शकतात. विकृत मानसिकतेचे लोक प्रत्येक ठिकाणी असतात. त्यामुळे आपल्या स्तरावर या घटना बिलकुल कोणीही मॅनेज करतात. तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन त्याची खबर द्या. आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि ते असे जरा असे विकृत बुद्धीचे त्याची काळजी आम्ही घेऊ. हा पॉईंट समजला. त्यानंतर महिलांसाठीच नाही तर सर्वांसाठी आपल्याकडे 112 ची इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम आहे. त्याचं महत्व मी तुम्हाला सांगतो. आम्ही वारंवार सांगतो 112चा वापर करा, कारण 112 ही टेक्नॉलॉजी ओरिएंटेड सिस्टम आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही जो कॉल केला तुमचं लोकेशन आम्हाला समजतं आणि तुमच्या जवळ आमच्या किती गाड्या आहेत 112च्या ते सिस्टमवर दिसतं. त्याच्यामुळे सगळ्यात जवळची गाडी आम्हाला तुमच्याकडे पाठवते. आणि एवढा मोठा जिल्हा आहे आपला अमरावती जिल्हा, त्याच्यामध्ये इतका दुर्गम भाग आहे, तरी देखील मला सांगताना आनंद होतो. जर 112वर कॉल आला तर 10 मिनिटाच्या आत आमची गाडी त्याच्या तिथं मदतीला पोहोचते. विदिन 10 मिनिट्स पोहोचते गाडी. त्यामुळे जिथं पण इमर्जन्सी आहे, ऍक्सिडेंट झाला असेल, भांडणं झाली असेल, गर्दी जमा झाली असेल, तुम्ही जागरूक नागरिक म्हणून 112ला कॉल करायला पाहिजे, जेणेकरून आमची गाडी तिथे तात्काळ पोहोचते. त्यामध्ये माझं एक डिस्क्लेमर असेल की चुकीचे कॉल कोणी करू नका, कारण तुमचा नंबर आमच्या कंट्रोल रूमला येतो, मग आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. जे जेन्युइन है ते कॉल करा, माहिती द्या, जागरूक नागरिकांचं कर्तव्य करा. बहुत बार ऐसे कहा जाता है कि मैं हिंदुस्तान में रहता हूँ तो मेरा भी देशभक्ति के प्रति कुछ कर्तव्य है, मुझे भी कुछ करना है. आपको कुछ बाहर जाके सीमा पे लड़ना नहीं है किसी के साथ. आपने अच्छे से 112 पे कॉल भी कर दिया, ये भी बहुत बड़ी देशभक्ति है. तो ये सारी चीजों पे आप लोग थोड़ा ध्यान दोगे, ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ. मुझे बहुत खुशी है कि आज इतने सारे आप लोग आए, इतना अच्छा प्रतिसाद आपने दिया और मुझे इस बात की भी एक मतलब आप लोगों ने गारंटी दी है. वैसे तो याची मला खात्री आहे की आपण सगळे सण उत्सव एक अमन, शांती, सामाजिक एकता या गोष्टींना पुढे ठेवूनच आपण सगळ्यांनी साजरा करणार अशी मला खात्री आहे. इथून मागे करत आलेले आहेत, इथून पुढे देखील कराल. सामान्य नागरिकाला पोलिसांकडून त्रास होणार नाही याची मी ग्वाही देतो आणि इथून पुढे देखील आपण असंच भेटत राहू, अशी चर्चा करत राहू. अचलपूर, परतवाडा, सरमजपुरा याचा
एक ओव्हरऑल शांतता आणि सुव्यवस्था कशी टिकवली जाईल आणि एक चांगला विकास कसा होईल याच्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.